नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये पार्ट 2मध्ये. आता तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो भात शेती कशी करतात आमच्याकडे. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर हे आमचं शेत आहे. शेतामध्ये माझे चुलते वगैरे, माझी आई, माझे वडील सगळेच शेतात भात लावत आहेत आणि मी हातात नांगर पकडला होता. नांगरणं म्हणजे खूप अवघड आहे तसं तर. चिखलातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नांगरावी लागते. एका लाईनीत आणि एका रेषेत नांगरावं लागतं. शहरात काम करणं आणि गावाकडे काम करणं यात खूप फरक आहे मित्रांनो. गावाकडची माणसं तशी शरीरयष्टीने किंवा शरीराने खूप ताकदवान म्हणायला काही हरकत नाही, खूप काम करतात. पण आपण ज्यावेळेस शहरातून गावाकडे जातो आणि काम करतो त्यावेळेस मात्र आपल्या अंगाची खूप खिळण होते. म्हणजे हा गावठी शब्द आहे, तरी पण गावाकडचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला हा शब्दात सांगतो आहे. हे बैल आहेत आमची, खूप सुंदर बैल आहेत. कुठल्याच प्रकारचा त्रास वगैरे असंही बैल बिलकुल देत नव्हते मला. आरामामध्ये नांगरणी करू देत होते. पूर्ण असं चिखल करून घ्यावा लागतो, त्यानंतर ना मग आपण भात लावू शकतो त्यामध्ये. त्यावेळेस आपल्याला भात मिळतं. हे माझे चुलते आहेत. ते सुद्धा एक उत्कृष्ट म्हणजे आपण म्हणू शकतो नांगरणी करण्यात खूप चांगले आहेत. वावर आम्ही असं म्हणजे अर्ध खाचर लावून घेतलं होतं आणि 2 आऊत होते आमच्या इथे नांगरायला. नांगरणी चालूच होती शेताची. भात लावणं चालू होतं. वरतून पाऊस पडत होता, त्यामुळे त्यात अजूनच मजा येत होती. हा एक काहीसा वेगळाच अनुभव असतो. पावसात पुन्हा एकदा मी नांगरायला घेतलं. अर्धी जमीन नांगरून झाली आणि मग नंतर निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच पुण्याला. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.